फसवणूक प्रकरणातील जप्त मालमत्तांच्या लिलावासाठी नवीन कायदा करण्यात येणार अशी मुख्यमंत्र्यांची माहिती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचं होणार लेखापरीक्षण. मत्स्यव्यवसाय, बंदर विकास आणि जलवाहतुकीत राज्याला पहिल्या 3 क्रमांकांमध्ये आणण्याचा प्रयत्न. ही होती आजच्या विधानसभेच्या कामकाजाची क्षणचित्र. ज्यादा पैसे देण्याचं आमिष दाखवून पैसे लुबाडणाऱ्या कंपन्यांच्या जप्त केलेल्या मालमत्ता लवकरात लवकर लिलावासाठी खुल्या करण्याच्या उद्देशानं 6 महिन्यात न्यायालयांनी निर्णय घ्यावा, यासाठी नवीन कायदा तयार करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली. सदस्य हेमंत ओगले यांनी या संदर्भातला मूळ प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना अशा प्रकरणात जप्त केलेल्या मालमत्तांबाबत 6 ते 7 वर्ष निकाल लागत नाही, त्यामुळे फसलेल्या गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत करण्यात दिरंगाई होत असल्याचं निष्पन्न होत आहे. त्यामुळे याबाबत स्वतंत्र कायदाच करण्यात येईल, त्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना होईल, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. राज्यात गेल्या 15 दिवसात अवकाळी पावसामुळे तसंच गारपिटीमुळे पिकं आणि फळबागांचं नुकसान झालं आहे. त्यांचे पंचनामे सुरू आहेत. त्याचा आढावा घेऊन नुकसान भरपाई देण्यात येईल, अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सभागृहात दिली. याबाबतचा स्थगन प्रस्ताव विजय वडेट्टीवार यांनी मांडला होता. त्याला अध्यक्षांनी मंजुरी नाकारली होती. मात्र विषयाचं गांभीर्य लक्षात घेत विधानसभा अध्यक्षांनी वडेट्टीवार यांना 2 मिनिटं बोलायला परवानगी दिली होती. टाटा इन्स्टिट्यूटमार्फत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचं लेखापरीक्षण करण्यात येणार असून शाळांनी वरच्या वर्गांची मागणी केली तर त्यालाही मान्यता दिली जाईल, अशी माहिती शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली. याआधी महापालिका शाळांचं सर्वेक्षण टाटा इन्स्टिट्यूटकडून करावं, अशी मागणी करणारी लक्षवेधी सूचना सदस्य रईस शेख यांनी मांडली होती. विधानसभा आश्वासन समितीला अधिकारी सहकार्य करत नाहीत, उपस्थित राहत नाहीत, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात दिला. सभागृहात आश्वासन समितीचा अहवाल सादर करताना समितीचे अध्यक्ष रवी राणा यांनी या संदर्भात तक्रार केली होती. त्यावर ही बाब गंभीर असून त्याची तातडीने दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती. राज्यातील अल्पवयीन मुलांच्या सोशल मीडिया वापरावर नियंत्रण आणण्याबाबत सरकारनं नेमलेल्या टास्क फोर्सच्या अहवालानंतरच ठोस धोरणं किंवा कायदा तयार केला जाईल, अशी माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी दिली. सदस्य राजेश पवार यांनी याबाबतची लक्षवेधी उपस्थित केली होती. नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड तालुक्यात खरेदी केंद्रावर तालुक्यातील खासगी व्यापारी कंपन्यांनी मका खरेदी केल्याप्रकरणी नाशिक जिल्हा पणन अधिकाऱ्यांना त्वरित निलंबित करण्यात येईल. तसंच या प्रकरणी सर्व दोषी व्यापारी आणि कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी घोषणा अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली. सदस्य राहुल आहेर यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. कोल्हापूर महापालिका हद्दवाढीबाबत 2027 पर्यंत जनगणना आणि मतदारसंघ पुनर्रचनेची प्रक्रिया पार पाडल्यानंतर लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल. हद्दवाढीचा निर्णय धोरणात्मक असून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय केला जाणार असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली. याबाबतची लक्षवेधी सूचना राजेश क्षीरसागर यांनी उपस्थित केली होती. काळंबावाडी धरणातील पाणीपुरवठा योजनेबाबत प्रगतीचा आढावा घेण्यात येत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. पुण्यात नवले पुलावर होणारे वाढते अपघात कायमस्वरूपी रोखण्यासाठी त्या ठिकाणी एलिव्हेटेड रस्ता उभारण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आहे. 6,000 कोटी रुपयांच्या या प्रस्तावाला लवकरच मंजुरी मिळेल, अशी माहिती राज्यमंत्री योगेश कदम यांनी सदस्य भीमराव तापकीर यांच्या प्रश्नाच्या उत्तरात दिली. सदस्य शंकर जगताप, बापू पठारे यांनी यावेळी उपप्रश्न विचारले. पुलावरील अपघात रोखण्यासाठी तिथला सर्व्हिस रस्ता रुंद करण्यात आला आहे. वाहनांची वेगमर्यादा 40 केली असून पोलीस गस्तही वाढवली असल्याची माहिती कदम यांनी दिली. कोकणातील मत्स्यव्यवसाय, बंदर विकास आणि जलवाहतुकीत राज्याला पहिल्या 3 क्रमांकांमध्ये आणण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी सत्तारूढ आणि विरोधी सदस्यांच्या वतीने नियम 101 अन्वये झालेल्या अल्पकालीन चर्चेच्या उत्तरात दिली. राज्यासाठी जहाज बांधणी आणि दुरुस्तीसाठी नवीन धोरण आखण्यात येत आहे. मत्स्यव्यवसायाला आधीच कृषीचा दर्जा देण्यात आला आहे. मच्छीमारांसाठी मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना आणण्यात आली आहे. मत्स्य बोर्डामार्फत अधिकाधिक मच्छीमारांना लाभ मिळावा, यासाठी देखील प्रयत्न करण्यात येत आहेत. हद्द ओलांडून मासेमारी करणाऱ्यांना मोठा दंड आकारण्यात येत आहे. तसंच पर्सिनेट मच्छीमारी नियंत्रणासाठी ड्रोन यंत्रणा आणि 15 गस्ती नौका तैनात करण्यात येत असल्याची माहितीही राणे यांनी दिली. वन्य प्राण्यांच्या त्रासापासून कोकणातील शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. माकड आणि वानरं पकडण्यासाठी आवश्यक निधीची तरतूद केली आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांप्रमाणे
कोकणातही प्रत्येक जिल्ह्यात बिबट्यांची सफारी तयार केली जाईल. हत्तींना नियंत्रित करण्यासाठी पथकं तयार केल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी या चर्चेच्या उत्तरात दिली. वनविकास महामंडळासाठी 10,000 कोटी रुपयांचे बॉन्ड काढले जाणार असून त्यासाठी मंत्रिमंडळाची मान्यता घेण्यात येईल. त्यासोबतच वनविभागाचा अर्थसंकल्प तयार करून तो सभागृहाला सादर केला जाईल, असंही वनमंत्री यावेळी म्हणाले. तर पर्यटन विकास महामंडळाच्या 50व्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्र्यांकडे विशेष आर्थिक पॅकेज मागितलं असून त्यातून सागरी किनाऱ्यावरच्या पर्यटनाला निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी दिली. तर बांबू लागवडीला शेतीचा दर्जा दिला जाईल, अशी माहिती कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी या चर्चेच्या उत्तरात दिली. नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी 8 गुन्हे दाखल झाले असून साक्षीदारांना पोलीस संरक्षण दिलेलं आहे. पीडित महिलांची ओळख पटवण्याचं काम सुरू असून पीडितांची माहिती गुप्त ठेवण्याची कार्यवाही करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातल्या निवेदनात सांगितलं. खरातची बाहेरच्या देशातही गुंतवणूक असल्याची शक्यता असून त्याचाही छडा लावण्याचं काम सुरू असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या प्रकरणात अधिकारी आणि राजकारण्यांचा समावेश असल्याचा आरोप विरोधकांनी केला असून त्याचाही तपास केला जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या निवेदनानंतर सभागृहात अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला सुरुवात झाली. अमरावतीत अधिकाधिक उद्योग आणण्यासाठी कटिबद्ध असल्याची सरकारची ग्वाही. राज्यातलं सहकार क्षेत्र अधिक सक्षम, पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी लवकरच सर्वसमावेशक नवं सहकार धोरण आणण्याची सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची घोषणा. विधान परिषदेचे माजी सदस्य आणि माजी मंत्री दत्तात्रय मेघे यांना आदरांजली आणि डॉ. नीलम गोऱ्हे, उद्धव ठाकरे यांच्यासह एकूण 9 सदस्यांना निरोप. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजातली काही क्षणचित्र. अमरावतीत अधिकाधिक उद्योग आणण्यासाठी शासन कटिबद्ध असून त्यासाठी अमरावतीत संबंधित अधिकाऱ्यांच्या समवेत बैठक घेण्यात येईल, अशी माहिती मंत्री डॉ. उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली. सदस्य संजय खोडके यांनी नियम 97 अन्वये याविषयी विधान परिषदेत अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती. मंत्री डॉ. उदय सामंत म्हणाले की अमरावती विभागात MIDCची 2 प्रादेशिक कार्यालयं कार्यरत आहेत. या विभागात एकूण 46 औद्योगिक क्षेत्र असून सुमारे 9,838 एकर क्षेत्रावर MIDCची उभारणी झाली आहे. देशातील 7 PM टेक्स्टाईल पार्कपैकी अमरावतीचं पार्क सर्वाधिक सुसज्ज, अत्याधुनिक आणि पायाभूत सुविधांनी युक्त आहे. या ठिकाणी जमीन दर पूर्वी 2100 रुपये होता, मात्र उद्योजकांशी चर्चा करून तो 590 रुपयांपर्यंत कमी केला आहे. पुढचं 1 वर्ष 590 रुपये दरानं जमीन उपलब्ध करून देण्याची भूमिका शासन घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. राज्याच्या नव्या औद्योगिक धोरणानुसार अमरावतीचा उदयोन्मुख जिल्हा म्हणून समावेश करण्यात आला आहे. रेमंड कंपनीनं अमरावतीत सुमारे 500 एकर जमीन घेतली असून त्यापैकी केवळ 30 ते 38 एकरावरच प्रकल्प उभारला आहे. उर्वरित जागेबाबत कंपनीसोबत बैठक घेण्यात येईल. MIDCतील जमीन वाटप प्रक्रिया आता पूर्णपणे सुलभ आणि पारदर्शक झाली आहे. गडचिरोलीमध्ये स्टील हब, नवी मुंबई डेटा सेंटर हब उभा राहत असताना अमरावतीलाही उद्योगांचा प्रभावी केंद्रबिंदू बनवण्याचा शासनाचा मानस असल्याचं सामंत यांनी सांगितलं. ठाणे महानगरपालिकेत गट ड मधील कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी असलेली 5 वर्षांची अट 3 वर्षांवर आणण्यासाठी शासन सकारात्मक निर्णय घेईल, असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत अल्पकालीन चर्चेला उत्तर देताना सांगितलं. सदस्य ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी नियम 97 अन्वये याविषयी विधान परिषदेत अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती. ठाणे महापालिकेमध्ये गट ड च्या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती संदर्भातील विषयाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाली असल्याचं सांगत उद्योगमंत्री सामंत म्हणाले की कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई आणि अकोला महानगरपालिकांमध्ये पदोन्नतीसाठी 3 वर्षांचा निकष लागू आहे. त्याच धर्तीवर 3 वर्षांची नियमित सेवा पूर्ण केलेल्या आणि पदोन्नतीसाठी आवश्यक पात्रता असलेल्या कर्मचाऱ्यांना अन्य महानगरपालिकांप्रमाणे वर्ग 3 मध्ये पदोन्नती देण्यासाठी निर्णय घेतला जाईल. यासाठी ठाणे महानगरपालिकेकडून सर्वसाधारण सभेचा ठराव प्राप्त झाल्यानंतर यावर निर्णय घेण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं. अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या हा विषय अत्यंत संवेदनशील असल्याचं सांगत सामंत म्हणाले की पात्र कुटुंबियांना वेळेत न्याय मिळणं आवश्यक आहे. ठाणे महानगरपालिकेतील भरती प्रक्रियेत ठाणे शिक्षण मंडळामध्ये प्रलंबित असलेल्या अनुकंपा तत्वावरील प्रकरणांचा समावेश करण्याबाबतही सूचित केलं जाईल. सहकार क्षेत्र हे सामाजिक आर्थिक परिवर्तनाचं मॉडेल आहे. राज्यातील सहकार क्षेत्र अधिक सक्षम, पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी लवकरच सर्वसमावेशक नवं सहकार धोरण आणण्यात येणार असल्याचं सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधान परिषदेत अल्पकालीन चर्चेला उत्तर देताना सांगितलं.
सदस्य प्रवीण दरेकर यांनी नियम 97 अन्वये याविषयी विधान परिषदेत अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती. मंत्री पाटील यांनी अल्पकालीन चर्चेला उत्तर देताना सहकार क्षेत्राच्या कामगिरीचा आढावा घेत भविष्यातील सुधारणा आणि नव्या उपक्रमाबाबत माहिती दिली. ते म्हणाले की नव्या सहकार धोरणासाठी 15 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. मुंबई, नागपूरसह राज्यातील विविध विभागात बैठका घेऊन तज्ज्ञ, अनुभवी कार्यकर्ते आणि नव्या पिढीच्या सूचनांचा समावेश केला जाणार आहे. या धोरणातून पारदर्शकता, कार्यक्षमता आणि शाश्वत विकासाला प्राधान्य दिलं जाईल. राज्यात सुमारे 2,33,000 सहकारी संस्था कार्यरत आहेत. शिखर संस्था, जिल्हा मध्यवर्ती बँका, प्राथमिक कृषी पतसंस्था, नागरी बँका, साखर कारखाने आणि गृहनिर्माण संस्था अशा संस्थांच्या विस्तृत जाळ्यामुळे सहकार क्षेत्राने राज्याच्या आर्थिक विकासात मोलाचा वाटा उचलला आहे. अडचणीत आलेल्या काही जिल्हा सहकारी बँकांना आर्थिक मदत देण्यात येत असून गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासालाही गती देण्यात आली आहे. स्वयंपूर्ण विकासासाठी तक्रार निवारण यंत्रणा आणि निर्णय प्रक्रियेतील गती वाढवण्यात आली आहे. दुग्ध, मत्स्यव्यवसाय आणि इतर पूरक क्षेत्रांनाही सहकाराच्या माध्यमातून चालना दिली जात आहे. रोजगार निर्मितीसाठी सहकार चळवळ भविष्यात अधिक महत्त्वाची ठरणार आहे. पारदर्शकता, कार्यक्षमता आणि शाश्वत विकास यांना प्राधान्य देत सहकार क्षेत्र अधिक बळकट करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विधान परिषदेचे माजी सदस्य आणि माजी मंत्री दिवंगत दत्तात्रय राघोबाजी मेघे यांना विधान परिषदेत श्रद्धांजली वाहण्यात आली. विधान परिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी माजी विधान परिषद सदस्य आणि माजी मंत्री दिवंगत सदस्यांच्या दुःखद निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडला आणि दिवंगत सदस्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. यावेळी सभागृहातील सदस्यांनी 2 मिनिटं उभं राहून मेघे यांना श्रद्धांजली वाहिली. सन 2026चे विधान परिषद विधेयक क्रमांक 8 महाराष्ट्र खाजगी कौशल्य विद्यापीठे स्थापना आणि विनियमन सुधारणा विधेयक 2026 विधान परिषदेत पारित करण्यात आलं. विधान परिषदेच्या 9 सदस्यांना सभागृहात निरोप देण्यात आला. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, भाजपचे रणजितसिंह मोहिते पाटील, संजय केनकर, संदीप जोशी, दादाराव केचे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मिटकरी, काँग्रेसचे राजेश राठोड यांचा यात समावेश आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निरोपाचा प्रस्ताव मांडला.